नीट वाटाघाटी करूनच तो राखला जावा, त्यामुळेच तो योग्य मान राखला जाईल असं बोललं जाते. काय तुमचं त्याला काय नेमकं काय चाललंय? मला तरी असं वाटतं की मागच्या काळाचे विषय जर पाहिले तर त्यांचा सन्मान हा राखला जाईल, कारण की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची वरच्या नेतृत्वाशी आणि खालच्या नेतृत्वाशी चांगले संबंध आहे. त्यामुळे मला नाही असं वाटत की त्यांचा सन्मान राखला जाणार नाही. निश्चितपणाने त्यांचा सन्मान राखला जाईल आणि तो राखत असताना आमची अपेक्षा हीच आहे, त्यांचा सन्मान राखला जावा ही सगळ्यांची मानसिकताच आहे, पण त्यांनी सत्तेत यावं हीच आमची सगळ्या आमदारांची इच्छा आहे. भाजपच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे यावर? कारण का तुम्ही म्हणताय की उपमुख्यमंत्री पदासाठी आणि गृहमंत्री या गृह खात्यासाठी तुम्ही आग्रही आहात, मात्र भाजप देखील सोडायला तयार नाहीये गृह खातं. त्यांच्या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आता या तुमच्या मागणीवर आणि आग्रहावर? त्यांच्या नेत्यांचं काय म्हणणं याच्यापेक्षा केंद्रीय नेत्यांच्याकडे ही मागणी केलेली आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय घेईल ते मला मान्य आहे अशा पद्धतीनं शिंदेसाहेबांनी स्वतः कबूल केलेलं आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की ही गोष्ट आता राज्यापुरती मर्यादित नसल्यामुळे केंद्राच्या नेतृत्वावर ही अवलंबून आहे. जेव्हा तुमच्या इलेक्शन व्हायचं होतं त्याआधी तुमच्या पत्रकार परिषदा होत होत्या, थेट सांगत होत्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आमचा चेहरा आहे. मग त्यानंतर आता ही परिस्थिती बदलते. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत असं कुठेही म्हटलं नाही की आम्हाला मुख्यमंत्रीपद नको आहे, वरिष्ठ निर्णय घेतील जो तो आम्हाला मान्य असेल. आता तुम्ही थेटपणे सांगताय की मुख्यमंत्रीपद, तुमच्या बोलण्यावरून असं पोर्ट्रे होत आहे की शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद नको आहे किंवा त्यांना ते मिळणारच नाही, त्यांनी ते तसं धरून ठेवलं आहे गृहीत. त्यामुळे आता त्यांना फक्त उपमुख्यमंत्रीपद किंवा गृहमंत्रीपदच हवं. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं पूर्णपणे सोडून दिलंय, तुम्ही आता हे गृहीतच धरत नाहीये. हे बघा, पूर्वीपासून आम्ही मागणी केली होती मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी स्वतः आमच्या नेतृत्वानेच हे सांगितलं की माझी कुठलीच आडकाठी राहणार नाही आणि आम्ही एकनाथ शिंदे यांचा आदेश मानणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे सगळ्यांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, पण शेवटी जर नेता जे सांगत असेल ते कार्यकर्त्यांनी ऐकलंच पाहिजे. आणि शेवटी 3 पक्षांचं सरकार आहे, 3 पक्षांमध्ये समतोल राहण्याकरता त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहिलं पाहिजे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होणे गरजेचं होतं का?